ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आपल्याबरोबर आहेत. निकम साहेब, खरं तर या आजच्या निकालाची फार उत्सुकता आहे, नेमकं काय होईल? पण आजचा निकाल त्याला आपण माइलस्टोन जो म्हणू असा होऊ शकतो असं अपेक्षित आहे. माइलस्टोन हा निकाल निश्चित असेल. याला कारण असं आहे की महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष च्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते न भूतो न भविष्यती असं होतं. सर्वोच्च न्यायालयापासून पुन्हा हा चेंडू विधिमंडळात येतो, विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे सोपवला जातो. सर्वोच्च न्यायालय काही महत्वाची निरीक्षण नोंदवतात आणि त्यावरती अध्यक्षांचा काय निर्णय असेल हे अत्यंत महत्वपूर्ण असं आहे. देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. काही बाबी संवैधानिकदृष्ट्या काही क्लिअर होतील भविष्यामध्ये, हा निकाल जसा परिणामकारक असेल आपल्याकडे? असं आहे की हा निकालचा याला अनेक कंगोरे असतील आणि त्यामुळे या कंगोऱ्यांमधून काही निकाल यातील बाबीमुळे, काही निकालातील भागामुळे निश्चितपणे एखादा गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे या संपूर्ण अध्यक्षांच्या निकालाला अंतिमतः ही सर्वोच्च न्यायालयात जर निकाल झाला तर येऊ शकेल. परंतु साधारणतः असं आहे की सर्वोच्च न्यायालय विशेषतः अध्यक्षांच्या निर्णयामध्ये फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करीत असतो. परंतु जर सर्वोच्च न्यायालयाला सकृत दर्शनी जर अध्यक्षांच्याकडून निकालपत्र देताना काही बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य आढळून आलं तर निश्चित सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकेल. कारण असं आहे की घटनापीठाने एकमुखी निर्णय देताना काही बाबींचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि स्पष्ट उल्लेख करून देखील त्या बाबीबाबत अध्यक्षांना निर्णय घ्यायला सुचवलेला आहे. याचा अर्थ असा नाही की अध्यक्षांनी देखील सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात जे म्हटलं आहे त्याची री ओढावी. परंतु सर्वोच्च न्यायालयाने बाब स्पष्ट केली की अध्यक्षांनी याबाबत चौकशी करावी. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेच अध्यक्षांच्या बाबतीत चौकशी करण्याचं दालन हे फार मोठं ओपन करून ठेवलंय. त्यामुळे अध्यक्ष ते ओपन पेंड्युलम कितपर्यंत हे करतात हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाबाबत अध्यक्ष महोदय काय म्हणतात, त्यांच्या पुढे येणाऱ्या विधिमंडळाच्या ज्या ह्या आहेत पायंड्या आहेत त्या पायंड्याबद्दल काय म्हणतात, हे सगळ्या गोष्टी निश्चित महत्वपूर्ण राहतील. पण आजचा निकाल पूर्णच लागेल की ऑपरेटिव्ह फक्त काही बाबी समोर ठेवल्या जातील? नाही, अध्यक्षांनी यापूर्वीच हे घोषित केलंय की मी आज फक्त निकालातील 6 पिटिशन्स आहेत, 6-7 पिटिशन्स आहेत आणि मी ऑपरेटिव्ह पार्ट सांगेल. आता ऑपरेटिव्ह पार्ट म्हणजे त्यांनी काही आमदारांचे ग्रुप केलेत, ज्यांनी या आमदारांना अपात्र करावं अशी तक्रार केली, तो एक तक्रारदार ग्रुप, आणि ज्यांच्या विरुद्ध केली त्यांनी देखील कुठेतरी तक्रार केली की यांना अपात्र करावं. म्हणजे काउंटर्स पिटिशन्स आहेत. त्यामुळे काही पिटिशन ते मान्य करतील, काही पिटिशन फेटाळून लावतील. त्याच्यामुळे ज्यांची फेटाळून लावली त्यांना गम होईल, दुःख होईल, ज्यांची मंजूर होतील त्यांना खुशी होईल. म्हणजे हा निकाल थोडी खुशी थोडी गम असणारा असेल असं मला वाटतं. एक नैतिकतेचा दृष्टिकोन मधल्या काळात चर्चेला जातोय, जसं की मुख्यमंत्र्यांची आणि अध्यक्षांची भेट. अर्थात निकालावरती ह्याचा परिणाम काही होत नसतो, पण एक नीतिमूल्य जपल्याचा एक विषय निघत असतो. नाही, मी देखील हे ऐकलं आणि अध्यक्षांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण केलेलं आहे की मी आमदार आहे, मूलतः मी आमदार आहे आणि आमदारांना माझ्या कामाकरता मी भेटलो. आपल्याला यावरती विश्वास ठेवला पाहिजे. परंतु ही गोष्ट तेवढीच खरी आहे की सीझर्स वाईफ मस्ट बी अबाउट सस्पिशन. ज्या वेळेला तुमच्याकडे एखादं संवेदनशील प्रकरण असतं त्यावेळेला साधारणपणे ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांना भेटू नये असे संकेत असतात. पण असं भेटल्याने काही अध्यक्षांचं किंवा यांचं निर्णय देण्याचं मत बदलून जातं किंवा काहीतरी दुसऱ्या संशयात जागा राहतं असा अर्थ काढणंही चुकीचं आहे. साधारण संकेत असे आहेत की अशा बाबतीमध्ये साधारणतः भेटणं, आम्ही वकील मंडळी देखील जेव्हा संवेदनशील खटला चालवत असतो त्या न्यायाधीशांना आम्ही चेंबरमध्ये भेटत नाही. याला कारण असे की न्याय नुसता दिला नाही तर तो दिल्यासारखा वाटला पाहिजे. वर्षा बंगल्यावरच्या मीटिंगची अनुपस्थिती हा एक मुद्दा खूप त्याच्यामध्ये ह्या खटल्यात गाजतोय. तर या मुद्द्याचा संदर्भ
शिंदे गटाच्या आमदारांची मिटिंगला अनुपस्थिती असणं ह्याच्यासाठी 16 आमदारांचा. 16 आमदार. असं आहे की सत्ता संघर्ष हा सुरुवात झाला मूळतः 20 का 21 जूनला जी शिवसेनेच्या व्हीपने सुनील प्रभूंनी जी नोटीस बजावली होती, ती नोटीस विधानसभेचे म्हणजे माजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षा येथे हजर राहण्याच्या संदर्भात होती. आता तो व्हीप मध्ये त्याला ह्या 16 आमदारांनी काही दाद दिली नाही, त्यांनी आदेशाला जुमानलं नाही, ते गुवाहाटीला निघून गेले आणि त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय झाले असं ठाकरे गटाकडून तक्रार करण्यात आली. आता अध्यक्षांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे की ज्या कारणाकरता अपात्रतेची नोटीस दिली ती 10व्या परिशिष्टानुसार सबळ आहेत का, हा भाग त्यांना त्याच्यावरती भाष्य करावं. कारण येथे म्हणून मी मगाशी म्हटलं की काही तांत्रिक कारणाकरता विशेषतः काही लोकांना व्हीप बजावला गेला की नाही, तो रितसर बजावला गेला होता की नाही, त्यांचं म्हणणं तिथे ऐकलं गेलं आहे की नाही, ते रेकॉर्डवरती आहे का नाही, या सगळ्या बाबी अध्यक्षांना त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे चौकशीमध्ये तपासाव्या लागतील. आणि म्हणून कदाचित अध्यक्ष म्हणत असतील की मला थोडा वेळ लागेल पूर्ण निकालपत्र द्यायला. खरं तर आज सगळ्यांनाच उत्सुकता या निकालाची. तुमचा गाढा अनुभव बघता मी विचारत नाही तुम्हाला की काय होईल म्हणून, पण संवैधानिक काही संकेत आहेत आणि यापूर्वीचा अनुभव, तुमचा अभ्यास काय सांगतो तुम्हाला? नाही, यावरती खरोखर ही घटना, अशा प्रकारची घटना ही महाराष्ट्रात नाही तर देशाच्या इतिहासात प्रथम घडलेली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने काही निकालपत्रामध्ये काही गोष्टी स्पष्ट केल्या तरी सुद्धा संपूर्ण प्रकार अध्यक्षांकडे दिलं. अध्यक्षांनी त्यावरती काय निर्णय घेतात हे निकालपत्र आल्यानंतरच आपल्याला त्यावरती भाष्य करता येईल, पण निकाल काय लागेल यावर भविष्य सांगता येणं कठीण. एकूणच ही सर्वांनाच उत्सुकता आहे खरं तर. मात्र आजचा हा निकाल ऐतिहासिक असेल असं त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.